आपल्याला श्रावणमध्ये नेहमी सांगितलं जातं की रुद्राभिषेक करणं हा खूप फलदायी असतो, शुभ असतो. श्रावण जे महिना आहे तो पूर्ण महिन्यांचा राजा आहे. पूर्ण वर्षामध्ये जेवढे बी महिने येतात त्यांचा तो राजा आहे. जेवढेही आपल्याला पुण्य प्राप्त करायचं आहे ते आपण श्रावणमध्ये पुण्य प्राप्त करू शकतो. पूर्ण वर्षभराचा पुण्याचा साठा आपण श्रावणमध्ये जमा करून ठेवू शकतो. तर श्रावणमध्ये आपल्याला जे महिना आहे तो भगवान शंकराला समर्पित आहे. तर श्रावणमध्ये आपल्याला रुद्राभिषेक केल्याने काय फायदा होतो किंवा रुद्राभिषेक ही सेवा का करावी या बाबतीत आज आपण जाणणार आहे. तर चला जाणून घेऊया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच माहिती जाणून घेण्यासाठी. भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकराची सेवा होते तेथे आर्थिक स्थैर्य लाभते, कर्जबाजारीपणा कमी होतो. रुद्रवाचन करताना भगवान शंकराच्या पिंडीवर केला गेलेला जे अभिषेकाचे तीर्थ आहे तो तीर्थ फक्त पाणी नव्हे तर तो अमृता समान आहे, तो अमृत आहे. सर्व प्रकारच्या आधी व्याधी रोग दोष या तीर्थांनी नाहीसे होतात. असाध्य असे आजारसुद्धा बरे होतात. म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ अवश्य घ्यावे. ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत, तसेच तापट, रागीट, हट्टी, चिडखोर मुलं आहेत, मुली आहेत, अशा व्यक्तींना व मुलांना ते तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतो, व्यसनाधीनता कमी होते. भगवान शंकर हे या सृष्टीचे पितृदेवता असून दररोज नित्य रुद्रपठण केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते. या सेवेने घरात सुख समृद्धी व भरभराट निर्माण होते. देव कोपला तर गुरु वाचू शकतो, पण गुरु कोपला तर देव देखील वाचू शकत नाही. असं गुरुसेवेचा असा महत्त्व आहे. आणि आपल्या सगळ्यांचे परमभाग्य आहे की आपल्या गुरूंच्या सानिध्यात आपण भगवान शंकराला अतिप्रिय असलेली अशी रुद्रसेवा आपणाला करण्याचे भाग्य लाभत आहे. श्रावण महिन्यात सर्व व्रतांचा किंवा सणांचा राजा म्हणले जाते. श्रावण महिन्याला श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणकोणत्या देवतेची पूजा व्रत करण्याची हिंदू धर्माची अशी परंपरा आहे. प्रत्येक वाराला प्रत्येक एक नवीन सण वार केला जातो. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात खूप विशेष महत्त्व दिलेलं आहे. या महिन्यात केली जाणारी पूजा विशेष फलप्रद असून त्वरित लाभ देणारी आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहत आहेत. शिवमूठ वाहिलेलं हे अतिशय शुभ असं मानलं गेलेलं आहे. मुठभर तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातूची असे शिवमूठ एक एक सोमवारी एक एक याप्रमाणे आपल्याला शिवांना वाहायचं आहे. शिवांची पूजा ही खूप फलदायी आहे. त्यामुळे रुद्राभिषेक करणे हा प्रत्येक व्यक्तीला गरजेचा आहे. त्यांच्या आयुष्यातील सुख त्यांना हवं असेल, त्यांना आयुष्यामध्ये जे काही आहे ते पाहिजे असेल, त्यांची इच्छापूर्ती असेल व्हायला तर तुम्ही श्रावणमध्ये नक्कीच हे शिवांचा रुद्राभिषेक वगैरे केल्याचे जे फलश्रुती आहे, फळं त्याच्याने खूप भेटतात. तर थोडक्यात जर सांगायला गेलो आपण तर जे आपले पितर आहे, पितरांचे एखादे तुम्हाला त्रास आहे, पितृदोषांचा त्रास आहे, तुमच्या घरात कोणतेही कामं होत नाहीत, तुमच्या आयुष्यामध्ये मुलींचं लग्न असो, नोकरी असो, प्रमोशन असो, स्वतःचं घर असो, अशा काही भरपूर गोष्टी होत नाही, जर पित्र तुमचे नाराज असतील तर ह्या सेवा केल्याने पितरांच्या त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपले कामी मार्गी लागतात. पती पत्नी त्यांच्यामध्ये जर मतभेद होत असेल तर ते सुद्धा ह्या सेवेने सगळं बरं होतं. म्हणजे पती पत्नीमधील जे वाद आहे ते होत नाहीत. घरामध्ये जे कलह निवारण आहेत, जे कलह होत राहतात, क्लेश होत राहतात आपापसामध्ये, भाऊ भाऊमध्ये, सासू सुनामध्ये, अशा प्रकारचे काहीही वातावरण तिथे बघायला मिळत नाही ज्या घरामध्ये ह्या सेवा
केल्या जातात. जे काही आपल्या घरामध्ये वाईट शक्ती येतात, कोणत्या ना कोणत्या मार्गाद्वारे ते आपल्या घरात वास करत असतात, तर त्या शक्तीपासून तुम्हाला जर त्रास उद्भवत असेल, ते त्राससुद्धा नाहीसा होतो. वास्तुदोष जे आहे ते दूर होतो. भूमी दोष जे आहे त्याचं निवारण होतो. सर्वात रामबाण औषध म्हणजे जर तुमचा नवरा व्यसनी आहे तर त्यांना व्यसनमुक्ती होते त्याने. आणि घरामध्ये जे मुलंसुद्धा हट्टीपणा करतात, त्यांचं वागणं व्यवस्थित नसतो, त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष नसतो, ते सुद्धा व्यवस्थित होऊ लागतं. घटस्फोट जर होत असेल, एवढे वाद वाढले असेल तर त्याचासुद्धा निवारण होतो. संतती होत नाही आहे त्या बाबतीतसुद्धा सगळ्या गोष्टी ह्या काम करतात. म्हणून ही सेवा चालू असताना आपले जेव्हा कुलदैवत असतात ते हमेशा प्रसन्न असतात, आपले पित्र असतात ते सुद्धा प्रसन्न असतात. एवढं पॉवरफुल ही सेवा आहे. त्यामुळे पूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत ह्या जे पूजा आहेत ह्यांचा तुम्ही नक्की जे फलश्रुती आहे त्याचा फायदा घ्या. मी तर माझ्या घरी श्रावण महिना संपेपर्यंत रुद्र करणार आहे आणि त्यासोबत भरपूर काही सेवा आहे जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि एका व्हिडिओ आपण बनवूया ज्यामध्ये सगळं सेवा कोणते करायचे आहेत आपल्याला ते सांगणार आहे मी. फक्त तुम्ही तेवढं सेवा करा. तुमच्या आयुष्यातील, मी पूर्ण यूट्यूबवर सांगते तुम्हाला, पूर्ण आयुष्यातील जे प्रॉब्लेम आहे, एकही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाही. हे श्रावण संपेपर्यंत तुम्ही तेवढं सेवा करा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल घडून येणार आहे. कारण करोडो लोकांना ह्याचा अनुभव आलेला आहे, तर तुम्हालासुद्धा नक्की येणार आहे. पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कोणती सेवा आपल्याला करायची आहे. त्यासाठी तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. श्री